नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याकडे भरपूर पैसा यावा असं सर्वांना वाटत असते. आपले जीवन श्रीमंत आणि उच्च लोकांमध्ये आपले उठणे बसणे असावे असे सर्वांना वाटते. त्यासाठी सर्वांचे आपापल्या परीने प्रयत्न चालू असतात, परंतु सर्वांच्या प्रयत्नांना यश येतेच असं नाही. काही व्यक्ती थोडे कष्ट केले तरी भरपूर पैसे मिळवतात, खूप खूप श्रीमंत होतात, परंतु काही व्यक्ती कितीही कष्ट आणि मेहनत घेतली तरी त्यांची परिस्थिती सुधरत नाही. त्यांची गरिबी कधीही त्यांची पाठ सोडत नाही. आपल्या घरातून लक्ष्मी कधीच जाऊ नये यासाठी आपल्या घरात काही गोष्टी नक्की करायला हव्यात. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून जय माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी किंवा ओम महालक्ष्मी नमः असं नक्की लिहा. कधीकधी असं होतं की घरात भरपूर पैसा येतो, परंतु लगेचच पैसा निघून देखील जातो. घरात पैसा येण्याआधी जाण्याचे मार्ग ठरलेले असतात. काही व्यक्तींचे उत्पन्न खूप कमी प्रमाणात असते, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यास ते पैसे पुरत नाहीत. जर तुमची अशी परिस्थिती असेल तर या परिस्थितीतून बाहेर पडायचे तुम्हाला जर या परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल आणि बदल करायचा असेल तर मी सांगत असलेले हे उपाय श्रद्धा आणि भक्तिभावाने मनापासून करा, तरच नक्कीच तुम्हाला लाभ होईल. कोणतेही कार्य मनापासून केले, श्रद्धेने केले आणि ते कार्य करण्यापूर्वी आपल्याला विश्वास असला पाहिजे की हे काम माझे होणारच आहे, मी करणारच आहे, असा घट्ट विश्वास असला की मग तरच ते आपले कार्य संपन्न होते. मनात श्रद्धा आणि विश्वास ठेवून हे कार्य करायचे. फक्त 2 महिन्यात तुम्हाला या सर्वांचा प्रभाव जाणवतो की तुमच्या आर्थिक परिस्थितीत किती बदल झाला आहे. उत्पन्नाचे सर्व मार्ग दिसतील, उत्पन्नात वाढ होईल, कर्जाला आळा बसेल, पैशाला पैसा लागेल, बचत होईल आणि आपण कर्जापासूनही मुक्त होऊ. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत हे उपाय. एक महत्त्वाचा जो पहिला उपाय आहे तो घरातील मीठ म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. घरातील मीठ पूर्णपणे कधीही संपू देऊ नका. भरणीत मीठ नेहमी शिल्लक ठेवा. मीठ संपण्यापूर्वी मिठाची एक पॅकेट आधीच आणून ठेवा. परंतु मिठाच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात ठेवा. ज्या दिवशी शनिवार आहे त्या दिवशी मीठ कधीही खरेदी करू नका. शक्यतो मिठाची बरणी अर्ध्यापेक्षा खाली जाऊच देऊ नका. त्याआधीच बरणीत मीठ भरायचे. कोणत्याही धातूच्या भांड्यात मीठ कधीही ठेवू नका. तसेच सायंकाळच्या वेळी कोणालाही मीठ देऊ नका. दुसरा नंबर आहे की आपल्या घरात आपल्या उत्पन्नाचा 15% भाग हा भगवंतासाठी, धर्मासाठी अवश्य द्यावा. आपण भरपूर दानधर्म करावा. यासाठी नाही की आपण 1 रुपयाचे दान केले तर आपल्याला त्या बदलात 100 रुपये मिळतात. दानधर्माचे आपल्या शास्त्रामध्ये फार महत्त्व आहे. दान केल्याने आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलते असं म्हणतात. तसेच अन्नदान केल्याने आपल्याला कधीही अन्नधान्याची कमतरता पडत नाही. आपल्याला शक्य होईल तसे अन्नधान्य, पैसे, कपडे, गरजेच्या वस्तू तसेच आपण जे काही इतरांना देऊ शकतो ते जरूर द्या. आपण कितीही गरीब असलो, आपले उत्पन्न कितीही कमी असले तरीही कमीत कमी अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी तरी जरूर दान करा. परिस्थिती खूप वेगाने बदललेली आहे. तुम्हाला जाणवेल. नंबर 3, तिसऱ्या नंबरचा उपाय. आपल्या घरातील मुली जेव्हा माहेरी येतील तेव्हा त्यांचा आदर सत्कार करा, त्यांचा मानपान सन्मान करा. असे म्हणतात की मुलींचा आणि नंदांचा आदर सत्कार करणे म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचा आदर सत्कार करणे आहे. त्यांना कधीही रिकाम्या हातांनी घरी पाठवू नका. काही ना काहीतरी नक्की द्या. साडी, शृंगाराचे सामान, पैसे, तुम्हाला जे काही शक्य होईल, तुम्हाला योग्य वाटेल ते त्यांना जरूर द्या. इतरांना देण्यापेक्षा आपल्या मुलींना, नंदाला दिल्याने त्यांचे पुण्य अधिक पटीने मिळते. त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. मुलीने नेहमी हसत खेळत आपल्या घरून गेले पाहिजे असं म्हटलं जातं, तर हे बरोबरच आहे. आपल्या घरातून मुली रडत जात असेल तर हे खूप बेकार गोष्ट आहे. तर या घरात कधीच बरकत होत नाही. म्हणून मुलींचा, नंदांचा नेहमी सन्मान करा. त्यांना जे शक्य होईल ते देण्याचा प्रयत्न करा. त्यांना नेहमी आनंदी ठेवा. नंतर
चौथा नंबरचा उपाय जो आहे तो म्हणजे आपण दररोज भगवंताची पूजा करतो. भगवंताची पूजा करताना आपल्याला पूजेतील साहित्याची आवश्यकता असते. म्हणजेच जसे की ताम्हण असेल, दिवा असेल, मग देवपूजा झाली की ती भांडी आपण स्वच्छ करतो आणि पालथी झाकतो. परंतु हे खूप चुकीचे आहे. देवपूजेची भांडी कधीही पालथी ठेवू नका, ती सरळ ठेवा. तसेच देवघरामध्ये तांब्याच्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवा. हा तांब्याचा कलश ईशान्य दिशेला ठेवावा. तसेच तांब्यावर एक छोटी प्लेट झाकून त्यामध्ये थोडीशी साखर किंवा गूळ ठेवा. दररोज देवपूजेनंतर कळशातील पाणी झाडांना विसर्जित करा. त्या प्लेटमध्ये ठेवलेली साखर किंवा गूळ हा प्रसाद म्हणून खाऊन घ्या. त्यात दुसरे पाणी ठेवून त्यावर पुन्हा साखर गूळ झाकून ठेवा. यामुळे घरात सुखसमृद्धी येते. त्यानंतर जो 5व्या नंबरचा उपाय आहे तो म्हणजे घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना कधीही मोजका स्वयंपाक करू नका. घरातील सगळ्यांचे जेवण झाले की संपूर्ण भांडी रिकामी होऊ नयेत. कधीकधी एखादी पोळी किंवा थोडीशी भाजी, भात काहीतरी शिल्लक राहायला हवे. दुसऱ्या दिवशी आपण ते कुत्र्यांना किंवा इतर प्राण्यांना दिले तरी चालेल, परंतु जेवण झाले की लगेच सर्व भांडी रिकामी होऊ देऊ नका. कारण स्वयंपाकात देवी लक्ष्मी असते आणि संपूर्ण स्वयंपाक संपणे आणि जेवणाची भांडी रिकामी होणे म्हणजे देवी लक्ष्मी घरातून जाण्याचे संकेत आहेत. त्यामुळे असे होऊ देऊ नका. आपली देवपूजा झाली की आपण लगेच देवाची आरती करतो, हे खूप शुभ आहे. आरती करताना 2 कापुराच्या वड्या आणि लवंग टाकून घंटा वाजवत संपूर्ण घरातील खोल्यांमध्ये कापूर फिरवा. कापुराच्या सुगंधाने आणि घंटाच्या आवाजाने आपल्या घरातील जी संपूर्ण नकारात्मक ऊर्जा असते ती घराच्या बाहेर निघून जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असते तिथे देवी लक्ष्मी आगमन करते आणि देवी लक्ष्मीचा अखंड वास राहतो. म्हणून देवपूजनानंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात कापूर, आरती व घंटा फिरवावी असं म्हटलं जातं. त्यानंतरचा उपाय जो आहे तो म्हणजे आपल्या घरात दररोज जो स्वयंपाक बनतो तो बनलेला स्वयंपाक जे जेवण आहे, जेवण करण्याअगोदर देवाला नैवेद्य दाखवावा व नंतर जेवण करावे. यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. त्यानंतरचा उपाय, आपल्या दाराशी गाय आल्यास तिला पोळी व गूळ न देता हकलू नये. कारण गाय आपले दोष आणि संकट हरण करण्यासाठी येते. कारण गाय हे लक्ष्मी मातेचे स्वरूप आहे. गाईला गूळ व पोळी अवश्य द्या. नंतरचा जो उपाय आहे तो म्हणजे पैसे मोजताना कधीही थुंकी लावून मोजू नका. लक्ष्मीचा अपमान होऊन ती रुसते. पोथीची पाने, ग्रंथाची पाने बोटाला थुंकी लावून उलटू नका. तसेच ते अशुभ असते. त्यानंतर हातात रोख रक्कम पडली की ती प्रथम घरी आणून देवापुढे ठेवा. कुठल्याही परिस्थितीत त्यातील 1 रुपयाही खर्च करू नका. दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला ती तुम्ही करू शकता. त्यानंतरचा उपाय म्हणजे संध्याकाळनंतर, विशेषतः दिवे लागणीनंतर कोणालाही पैसे देऊ नका. मोठी खरेदी सूर्यास्ताच्या अगोदरच करावी. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास आणि पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते. राहूच्या खोऱ्यात पैसे देणे घेणे हा व्यवहार करू नका. त्यानंतर उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे. या दिशेला सजावटीचा फवारा किंवा फिश टँक ठेवल्याने घरात सतत पैसा येत राहतो व सत्कारणी लागतो. त्यानंतर नंबर 12चा जो उपाय आहे तो म्हणजे कपाट किंवा तिजोरीवर कोळ्याचे जाळे, कचरा, भंगार किंवा इतर वस्तू ठेवू नका. त्यानंतर दिवाळीमध्ये जसे लक्ष्मीपूजन करता तसेच दर अमावस्येला करा. व्यवसायाची घसरलेली गाडी नक्की रुळावर येईल. त्यानंतर लक्ष्मी कृपेसाठी घरातील अन्न व दूध नेहमी झाकून ठेवा. दर गुरुवारी तुळशीला थोडे कच्चे दूध अर्पण करा. यामुळे घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते. त्यानंतर गल्ल्यात एखादी तरी कवडी कधीतरी नक्की ठेवावी. गल्ल्यामध्ये पैशांचा ओघ सुरू राहतो. त्यानंतर तिजोरीत, गल्ल्यात किंवा बँकेत रोख रक्कम ठेवताना महालक्ष्मीचा नावाचा जप अवश्य करा. त्यानंतरचा जो 17व्या नंबरचा जो उपाय आहे तो म्हणजे असा की जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, कठोर बोलतो, जास्त जेवतो, सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपतो, त्याला लक्ष्मी सोडून जाते. मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर कुंकू आणि कुंकवाने लक्ष्मीची पावले काढायची. सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी घरात अतिथी रूपात प्रवेश करते आणि परत जाण्याचे कधीही नाव घेणार नाही. त्यानंतर जे लोक ओल्या पायाने झोपतात, नग्न अवस्थेत झोपतात,
त्यांच्या घरात लक्ष्मी कधीच वास करत नाही. त्यानंतर घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टाच्या वरच्या खिशात नक्की पैसे ठेवा. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये, कारण पैसा पैशाकडे खेचला जातो हा लक्ष्मीचा सर्वात मोठा नियम आहे. त्यानंतर जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठून स्नान करते, देवपूजा करून कामधंद्याला सुरुवात करते, त्या व्यक्तीवर लक्ष्मीची कृपा सदैव राहते असं म्हटलं जातं. तिजोरीचा दरवाजा हा उत्तर दिशेला उघडेल असा असावा. तिजोरीच्या वर जड सामान ठेवू नये. तिजोरी बीम खाली ठेवू नये. तिजोरीत श्रीयंत्र आवर्जून ठेवावे. लक्ष्मी प्राप्तीसाठी फलदायी हे मानलं जातं. त्यानंतर पैशासंबंधीच्या कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघा. गणेश मंदिरात जाऊन गणपतीला लाल फूल वाहा आणि एखाद्या अपंग किंवा भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करा, म्हणजेच यश मिळते. लक्ष्मी प्राप्तीसाठी दररोज मूठभर भाजलेले चणे कबुतरांना किंवा इतरांना खायला घाला. त्वरित अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. या साध्या उपायाने सुद्धा आर्थिक प्राप्ती वाढते. त्यानंतर जेवल्यानंतर खरकट्या हाताने पैशाला किंवा देवी देवतांच्या फोटोला स्पर्श करू नका. यामुळे घरात बरकत राहत नाही. कितीही पैसे कमावले तरी ते पैसे घरामध्ये टिकणार नाहीत. त्यानंतर घरामध्ये अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, कारण वाया जाणारे अन्न शाप देते. परिणामी घरात हळूहळू दारिद्र्य आणि आजारपण येते आणि अशा घरात लक्ष्मी फार काळ टिकत नाही. अतिथी देवो भव असं आपल्या हिंदू संस्कृतीत म्हटलं जातं. त्यामुळे घरी आलेल्या अतिथींचं स्वागत मन मोकळेपणाने करावे. अतिथीला पाहून तोंड वेडेवाकडे करू नये. ज्या घरात अतिथींचा अपमान होतो त्या घरात कुठलीही देवता वास्तव्य करण्यापासून पसंत करत नाही. तर मंडळी, तुम्हाला आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आम्ही अमरावतीकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.